Now, to take you through the next exciting segment of our program, let me hand over the mic to my wonderful co anchors Zubia and Mehvesh Qureshi. Every step we take leaves a mark on the world. Up next is a Marathi skit by Standard 10 titled Footprints, which reflect on the impact of our actions. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातु. शुभ दुपार. मी इंशरा तबस्सुम आणि मी रिफत दरक्षा इयत्ता 10वी ब ची विद्यार्थिनी आहे. आमच्या वर्गात आपल्या समोर पर्यावरणावर आधारित एक नाटिका सादर करणार आहे. त्या नाटिकेचे नाव आहे फूटप्रिंट्स. फूटप्रिंट्स म्हणजेच पाऊलखुणा. आपलं पर्यावरण म्हणजे झाड, नद्या, प्राणी, पक्षी आणि आपल्याला श्वास घेण्यासाठी लागणारी शुद्ध हवा. पण आज आपण निसर्गाची खूप हानी करत आहोत आणि खूप प्रदूषण करत आहोत. या नाटकातील आपल्याला सांगेल की आपण पर्यावरणात संरक्षण कसे करू शकतो आणि आपले भविष्य कसे सुरक्षित ठेवू शकतो. या नाटकातील पात्र पुढील प्रमाणे आहेत. नेहा मावशीच्या भूमिकेत रुजदा, अशनूरच्या भूमिकेत रिफत, सानियाच्या भूमिकेत फातिमा, साराच्या भूमिकेत जिक्रा आणि काकूच्या भूमिकेत नुसरा. चला तर मग अर्कम पब्लिक विद्यालय आपण समोर नाटक सादर करीत आहे. फूटप्रिंट्स या नाटकाचा आनंद घ्या. दृश्य पहिले. अशनूरचे घर. सारा ही अशनूरची आते बहीण आहे. ती IIT कानपूरला शिकते आणि ती आपल्या मामीकडे म्हणजेच अशनूरच्या घरी आलेली आहे. टिंग टॉंग, घरी कोणी आहे का? ये सारा. कशी आहेस? मी छान आहे. कॉलेजला 2 दिवसची सुट्टी आहे म्हणून तुला भेटायला आली आहे. चल आपण खोलीत जाऊया. चला मी तुला माझे नवीन प्रोजेक्ट दाखवते. दोघेही प्रोजेक्ट बघतात. दुसऱ्या दिवशी सकाळी दाराची बेल वाजते. टिंग टॉंग. अशनूर दार उघडते. ये मावशी. नेहा मावशी आत येतात, किचनमध्ये जातात आणि फरशी पुसायला लागतात. सानिया हॉलमध्ये येते. काय हो हे, तुम्हीच फरशी पोचते आणि तुम्हीच ती घाण करते. अहो सानिया ताई, मी कुठे एसीत बसून काम करते बाय. शेणा मातीत काम करायला लागतं आणि आमची वस्तीचा रस्ता बी समजा उखंडलाय. समधी धूळ लागती पायांना आणि 10-10 मिनिटात हातपाय धुवाची गेड बिना आणि पाणी तरी कुठे हाय बक्कड. सॉरी मावशी, खरंच सॉरी. आवाजाने सारा जागी होती आणि हॉलमध्ये येते. तेवढ्यात पावडे काकू येते. टिंग टॉंग. टिंग टॉंग. नमस्कार काकू. नमस्कार. बसा काकू. आई कुठे आहे? आई तयार होऊन येत आहे. नेहा मावशीचे लक्ष पावडे काकूच्या पायाकडे जाते. मनातल्या मनात पावडे काकूचे पाय किती सुंदर आहे. सानिया आणि अशनूरची आई हॉलमध्ये येते. मामी, मी एक ॲप तयार केला आहे. या ॲपच्या सहाय्याने आपण कुणाचे पाय किती स्वच्छ आहेत ते सांगू शकतो. अगं सारा, पाय स्वच्छ आहे की नाही सगळ्यासाठी ॲपची काय गरज आहे? अगं सगळ्यात भारी ॲपची डोक्याची कवटीत आहे. ही सल्लात की काही तुम्ही? अगं मामी, गंमत तर बघ तू माझ्या ॲपची. त्याचे नाव आहे फूटप्रिंट्स. साराने आपला स्मार्टफोन काढला. सुरुवात करूया नेहा मावशींपासून, ज्यांच्या पायांबद्दल सानिया दीदींनी नोंदवला होता आक्षेप. नेहा मावशी, तुम्ही कुठे राहता? त्या टेकडी पल्याड. इथून किती किलोमीटर आहे? तुम्ही इथपर्यंत कशा येता? इथून 3 किलोमीटर आहे आणि मी सायकलनं येते. तुम्ही आतापर्यंत किती झाडे लावली? माझ्या झोपडी पुढे मी 2 झाडे लावली. या आहेत नेहा मावशींच्या फूटप्रिंट्स. मोबाईलच्या स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटतो. आभाळाच्या तुकड्यासारखा त्यात मधोमध 2 पावले उमटली. चंदेरी वरखात इंग्रजीत शब्द उमटले. सिल्वर फूटप्रिंट्स, द मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स. वा, पाहिलं नेहा मावशींच्या फूटप्रिंट्स चंदेरी आहेत. एकदम स्वच्छ, झऱ्याचे स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. हा, हे भलतंच. नेहा मावशीच्या पायाकडे बघत. काकू, आपण तुमच्या पायांचे पाहूया का? त्यांना काय बघायचं, माझा पाव खूप सुंदर आहे. पण चल, काय सांगतात तुझ्या ॲप ते नरी पाहूया.
काकू तुम्ही कुठे राहता? इथपर्यंत कशा येता? मी वसंतवाडीला राहतात, इथपर्यंत कारने आले. 20 किलोमीटर कारने तुम्ही एकट्याच आला? हो. काकू तुम्ही आठवड्यातून किती किलोमीटर कारने फिरता? माझ्या ऑफिसात माझ्या घरापासून 13 किलोमीटर आहे आणि रोजचे 40 किलोमीटर नक्कीच आहे. तुम्ही झाडे लावली आहेत का? अगं सारा, काकूला झाडे लावायला आवडत नाही. साराने पावडे काकूंची संपूर्ण माहिती ॲपमध्ये पडली. पुन्हा निळा तुकडा चमकला आणि या निळ्या तुकड्यावर पावडे काकूंची पावले उमटली. 2 काळीकुट्ट पावचिने आणि खाली शब्द आले. सॉरी, यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स. हे काय नाटक आहे? मला खोट्या गोष्टी सांगू नको. माफ करा काकू, पण ही पावले खोटी नाही तर खरीखुरी आहेत. ती कशी काय? काकू, हे ॲप आपण आपल्या रोजच्या जीवनात किती कार्बन वातावरणात सोडते ते मोजते, जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. ते कसा काय? काकू, तुम्ही कारने 20 किलोमीटर ये जा करता, म्हणजेच तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडता. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पायांचा काळा रंग उरतो. नेहा मावशींच्या रोजच्या जीवनात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून त्यांची पावले अधिक सुंदर आहेत. बाप रे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो, पण आपण तर अवघण वातावरणात घाण प्रदूषित करतो. किती कार्बन चिकटलेला असतो. आपल्या पायांना हा कार्बन घुवायला हवा. मी आता ठरवले, मी कॉलेज जाताना सायकल वापरणार. माझ्या तर कॉलेजसमोर बस स्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये जा करणार. खरं आहे मुलांना, आजकाल आपण चलना विसरून गेले. अगदी कोप्यावर भाजी जरी आणायची असली तरी आपण गाडीचा वापर करतो. आपल्या वातावरणातील ठसे पुसायचे असेल, आपण कार्बनचे प्रमाण कमी करावी लागते, झाडं लावली लागतील. होणार नाही तर असेच आपण धावत राहूला मिळले, पायांची मानस बनून. शेवटी सर्व एकत्र येतात व गातात. झाडे लावा, झाडे जगवा, पृथ्वीला नवा श्वास द्या. झाडे लावा, झाडे जगवा, पृथ्वीला नवा श्वास द्या. पाणी वाचवा, हवा शुद्ध ठेवा, निसर्गाशी प्रेम करा. धन्यवाद. Mashallah, what a thought-provoking performance. The student reminded us of the importance of making a positive difference on the environment.